शरद व्याख्यान मालेने जोपासला प्रबोधनाचा वसा. तहसीलदार कुणाल झालटे. शरद व्याख्यान मालेच्या पत्रिकेचे विमोचन. गेल्या 66 वर्षापासून कारंजातील शरद व्याख्यान मालेने श्रवणातून व्यक्तिमत्व घडवून प्रबोधनाचा वसा अखंडितपणे जोपासला आहे, असे उद्गार तहसीलदार कुणाल झालटे यांनी काढले. ते येथील कांत गार्डन मध्ये आयोजित केलेल्या शरद व्याख्यान मालेच्या पत्रिकेचे विमोचन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सल्लागार सदस्य डॉक्टर सुरेश सावजी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून लोकमान्य व्यायाम शाळेचे सचिव गोपाल वागाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे, गुड मॉर्निंग ग्रुपचे सुधाकर जाधव, डॉक्टर पंकज काटोले, शरद व्याख्यान मालेचे प्रमोद दहीहंडेकर, पपिश कहाते उपस्थित होते. 14 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या व्याख्यान मालेचे पहिले पुष्प संभाजीनगर येथील डॉक्टर नम्रता जाधव ह्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या विषयावर गुंफणार आहे. 15 तारखेला अकोल्याचे महेश मुंदडा हे जिद करो दुनिया जीतो या विषयावर बोलणार आहेत. विटेझरी येथील निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे हे 16ला जंगलातील 400 दिवसांचा अनुभवलेला थरार विशद करतील. भारत विश्वगुरू होणार या महत्त्वपूर्ण विषयावर पुणे येथील डॉक्टर मिलिंद पांडे हे 17ला आपले विचार मांडतील. तर 18 तारखेला मुंबई येथील डॉक्टर मृदुला दाढे हे गाणे कसे ऐकावं यावर नौशाद ते अजय अतुल आस्वाद चित्रपट संगीताचा याविषयी श्रोत्यांना अवगत करतील. 19ला नागपूर येथील रामजी हरकरे हे कुटुंब प्रबोधन या सामाजिक व जिव्हाळ्याचा विषयावर मार्गदर्शन करतील. तर 20 तारखेला महाराष्ट्रातील प्रख्यात विनोदी वक्ते संजय कळमकर हे जगण्यातील आनंदाच्या वाटा या विषयावर समारोपीय व्याख्यान देतील. गुरुवारी थाटात संपन्न झालेल्या विमोचन कार्यक्रमात प्रमोद दहीहंडेकर, प्राध्यापक राजा गोरे, आशिष तांबोडकर, डॉक्टर पंकज काटोले यांनी व्याख्यानमालेच्या उज्ज्वल परंपरेविषयी आपली मते मांडली. कार्यक्रमाकरिता सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर सुशील देशपांडे यांनी केले, तर डॉक्टर अजय कांत यांनी आभार मानले.